नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या युट्यूब चॅनल मध्ये। आषाढी एकादशी जवळ आली आहे। चला तर मग आज आपण खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची हे पाहूयात। या ठिकाणी 2 नारळाचे खोबरे काढून त्याची साल काढून घेतलेली आहे। याचा काळा भाग घ्यायचा नाही, त्यामुळे खोबऱ्याची बर्फी काळसर दिसते। ती काढल्यानंतर अगदी छान दिसते। आता याचे छोटे छोटे पीस करून घेऊयात। पहा, या ठिकाणी आपले सर्व खोबरे चिरून झाले आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेऊयात। खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केल्यामुळे ते छान एकजीव होते। पहा, या ठिकाणी आपले खोबरे बारीक करून झालेले आहे। याच पद्धतीने सर्व उरलेले खोबरे देखील आपण बारीक करून घेऊयात। पहा, या ठिकाणी सर्व खोबरे बारीक करून झाले आहे। आता आपण ह्या खोबऱ्याचा खीस किती झाला आहे ते एका वाटीने मोजून घेऊयात। खोबऱ्याचा खीस किती झाला आहे हे एका मोठ्या वाटीने मोजल्यामुळे आपल्याला साखरेचे प्रमाण घेताना कमी जास्त होणार नाही आणि आपली बर्फी चुकणार नाही। त्यासाठी हे प्रमाण अगदी महत्त्वाचे आहे। साखर जर जास्त झाली तर आपली बर्फी ही मऊ होऊ शकते, तर त्यासाठी हे सर्व प्रमाण योग्य प्रमाणातच घ्यायचे आहे। या ठिकाणी आपल्या 2 मोठ्या वाट्या खोबऱ्याचा खीस आहे। आता आपण तो खीस कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये छान परतून घेणार आहोत। खोबऱ्याचा खीस हलकासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या वाटीने खोबऱ्याचा खीस मोजून घेतला त्याच वाटीने 1 वाटी साखर घालून छान मिक्स करून घेऊयात।
पहा, या ठिकाणी साखर खोबऱ्याच्या खिसामध्ये छान मेल्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण चवीसाठी 2 चमचे मिल्क पावडर घालून घेऊयात. यामुळे खोबऱ्याच्या बर्फीला चव छान येते. मिल्क पावडर मिक्स करत त्यातच पुन्हा एकदा थोडीशी मिल्क पावडर ऍड करून आपण ती पुन्हा मिक्स करून घेऊयात. यामध्ये मिल्क पावडर घातल्यामुळे खोबऱ्याची बर्फी जास्त गोडही होणार नाही आणि अगदी एखादी मिठाई खाल्ल्याचा फील येतो. तर नक्की त्यामध्ये मिल्क पावडर टाकून तुम्ही देखील करून बघा. पहा, या ठिकाणी आपले हे बर्फीचे मिश्रण छान तयार होत आले आहे. अगदी हाताला देखील चिकटत नाही. आता एका मोठ्या प्लेटला तूप लावून ते सर्व बाजूंनी पसरवून घेऊयात. या मिश्रणामध्ये वेलची पावडर 1 चमचा घातलेली आहे. ती छान मिक्स करून घेऊयात. पहा, आपले हे मिश्रण छान तयार झाले आहे. आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे मिश्रण गरम असल्यामुळे याला उलटण्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही एखाद्या वाटीच्या सहाय्याने देखील एकसारखे पसरवू शकता. आता हे मिश्रण अगदी कोमट झाले असेल तर हाताने थोडंसं पाण्याचा हात घेऊन पुन्हा एकदा सर्व बाजूंनी छान एकसारखे करून घेऊयात. आता ह्याचे छान चौकोनी असे पीस तयार करून घेऊयात.
पहा, या ठिकाणी आपली खोबऱ्याची बर्फी छान तयार झाली आहे. अगदी ताटामध्ये तूप लावल्यामुळे सहज अशी ही निघाली आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद.